नमस्कार. मी प्रल्हाद कचरे. आपण पाहत आहात विधी साक्षरता. 1959 ते 62 या कालावधीमध्ये जमीन सुधारणेचे जे कायदे झाले त्या कायद्यामध्ये महत्त्वाचा कायदा होता तो सिलिंगचा. अतिरिक्त जमिनी शासनाने ताब्यात घेण्याचा आणि त्या निरनिराळ्या भूमिहीनांना, माजी सैनिकांना आणि दुर्बल घटकांना वितरित करायचा. अशा जमिनी वितरित केल्या. त्या जमिनी वर्ग 2 म्हणून दिल्या. ज्या प्रयोजनासाठी दिल्या त्याच प्रयोजनासाठी वापराव्यात असे नियम त्याच्यावरती लादले गेले. जर हस्तांतर करायचं असेल, वाटप करायचं असेल, विक्री करायची असेल, वापरात बदल करायचा असेल, जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आणि त्यासाठी 50% नजराना किंवा अधिमूल्य भरण्याची अट त्याच्यामध्ये टाकली गेली. अशा जमिनी धारण करणारे लाखो शेतकरी, लाखो हेक्टर जमिनी महाराष्ट्रामध्ये आहेत. हायेस्ट लँड ओनर्स वर्ग 2चे या प्रकारातले आहेत आपल्याला असं दिसतं. आता या अडचणी, या अटी शर्तीचं पालन पुष्कळसे लोक करतात त्यांच्या स्तरावरती. पण यातला अडचणीचा भाग, लोकांना नेहमी त्रास होणारा भाग असा आहे तो म्हणजे एकाच कुटुंबामध्ये जेव्हा जमिनीचं वाटप इतर सहधारकांमध्ये, भावा बहिणींमध्ये करायचं असतं तेव्हा प्रत्येक वेळी परवानगी घ्यायची. वडील मयत झालेत, त्यांची वारस नोंद झाली त्यावेळेस परवानगी घ्यायची. वारस नोंदीतनं ज्या बहिणींची नावं आली त्या बहिणींना भावांच्या नावानं किंवा कुणाच्या रक्ताच्या नातेवाईकाच्या नावाने हक्क सोडायचे असतील, आईला हक्क सोडायचे असतील, एखाद्या भावाला दुसऱ्या भावाच्या नावाने हक्क सोडायचे असतील, त्यांनाही परवानगी घ्यायला लागते. अनेक ठिकाणी तर मृत्यूपत्र देखील नोंद करायला महसूल अधिकारी आता नाकारतात. ते म्हणतात की नाही, पूर्व परवानगी पाहिजे. आता मृत्यूपत्र म्हणजे हस्तांतर आहे का? वाटप म्हणजे हस्तांतर आहे का? घरातल्या घरात दिलेलं हक्कसोडपत्रक हस्तांतर आहे का? एकाच कुटुंबातल्या माणसाला बाहेर जमीन न जाता त्या घरात त्यांचे जे हक्क आहेत ते फक्त वितरित करून घेण्यासाठी या लेखी परवानगीची आवश्यकता आहे का? हा खरा प्रश्न होता. याच्या संदर्भात खूप शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या. त्या शासनापर्यंत गेल्या. शासनानं त्यावरती साधक बाधक चर्चा करून, कायदे विभागाचा सल्ला घेऊन शेवटी निर्णय घेतला आणि 28 जानेवारी 2026 राज्याच्या महसूल आणि वन विभागानं अत्यंत सुंदर असं एक परिपत्रक काढलं. त्या परिपत्रकामध्ये 4 गोष्टींचा समावेश आहे. एक, जर वर्ग 2ची जमीन ज्या धारकाला दिली तो मयत झाला तर त्याच्या वारसाची नोंद करताना जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेण्याची कोणतीही आवश्यकता नाही. कोणतंही अधिमूल्य भरण्याची गरज नाही. जर त्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या घरातल्या कोणत्याही सदस्याला त्याच्या रक्ताच्या नातेवाईकाच्या नावाने हक्क सोडायचे असतील आणि नोंदणीकृत हक्क सोडपत्रक करायचं असेल तर लेखी परवानगीची आवश्यकता नाही. आणि खातेदाराच्या मृत्यूनंतर जे कोणते वारस रेकॉर्डवरती कायदेशीर आलेत त्यांना जर का त्यांच्या आपसात वाटप करायचं असेल मग कलम 85 प्रमाणे तहसीलदारांच्या समोर जाऊन करायचं वाटप, कलम 85 प्रमाणे आणि CPCच्या 54 प्रमाणे दिवाणी कोर्टातून करायचं वाटप किंवा नोंदणीकृत केलेलं वाटप. अशा पद्धतीने जर का वाटप करायचं असेल तर या वाटपासाठी घरातल्या घरात रक्ताच्या नातेवाईकांमध्ये आणि त्याच्या कायदेशीर सहधारकांमध्ये वाटप करायचं असेल तर त्यासाठी परवानगीची आवश्यकता असणार नाही. कोणतंही मूल्य भरावं लागणार नाही. आणि चौथा मुद्दा, जर असा धारक त्याच्या हयातीमध्ये त्याच्या रक्ताच्या नातेवाईकांमध्ये किंवा जे त्याचे लिगल वारस असू शकतील अशांच्या नावाने कुणाच्या तरी जर मृत्यूपत्र लिहून देणार असेल तर अशा मृत्यूपत्रासाठी देखील पूर्व परवानगीची किंवा अधिमूल्य भरण्याची, रंजाना भरण्याची आवश्यकता नाही. आपण 4 मुद्दे पाहिले: वारसाची नोंद, हक्क सोडपत्रक, वाटप आणि मृत्यूपत्र. या 4ही गोष्टींसाठी यापुढे सिलिंग जमीन धारण करणाऱ्या वर्ग 2च्या धारकाला कोणतीही लेखी पूर्वपरवानगी आणि नजराना भरण्याची आवश्यकता असणार नाही असं परिपत्रक शासनाने 28 जानेवारी 2026 काढलं. लाखो शेतकऱ्यांना दिलासा देणारं,
त्यांच्या अडचणी कमी करणारं आणि त्यांच्या जगण्यामध्ये सुसह्यता निर्माण करणारं हे परिपत्रक असल्यामुळे हे स्वागतार्ह आहे, खूप छान आहे. ज्या ज्या वाचकांना, ज्या ज्या व्ह्युअर्सना ते आवश्यक वाटतं, ते जर का मेंबर असतील तर त्यांना ते मिळेल, नसेल तर शासनाच्या वेबसाईटवरती ते आहे. मेंबर्स असतील तर त्यांना आम्ही स्वतःच पाठवू किंवा त्यांना लिंक उपलब्ध करून देऊ. आपल्याला हे माहीत व्हावं म्हणून हा लिगल लिटरसीचा भाग, विधी साक्षरतेचा भाग म्हणून हा जनजागृतीसाठीचा व्हिडिओ आपण केला. जर का आपल्याला तो आवडला असेल नक्की लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपल्या मित्रपरिचितांना ज्यांना याचा उपयोग होईल असं वाटतं अशा सर्वांना आपण पाठवत राहा. पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण विषयासह चर्चा करण्यासाठी आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद.